केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, 2 डझन मंत्री बदलणार असल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद हवं असल्याचीही सूत्रांची माहिती। धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या सेनेकडून श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। शिवसेना पक्ष चिन्हासह आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी। ठाकरेंकडून आज पुन्हा कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत युक्तिवाद करणार। ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता आहे। अपात्रता निकालाची वाट न पाहता आयोगाने पक्ष चिन्ह विकलं। संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट। मोदींच्या भाषेत आयोग आणि विधानसभा अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी आहेत। मोदी फडणवीस शिंदेंचे कोर्टावर दबाव आणतायत ते, संजय राऊतांची टीका। फडणवीस महाराष्ट्राचे महान सेवक, त्यांनी सांगितलं होतं वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही। त्यांना इकडच्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय। अमृता फडणवीस यांनी हळूहळू मानसिकता तयार करावी। अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर राऊतांचा टोला। राज्यभरात राबवण्यात आलेल्या एसआर मोहिमेत 2 कोटी मतदारांना वगळलं, निवडणूक आयोगाची माहिती। एसआर मोहिमेत 35 लाख मतदार मृत आढळून आले। तपासणीवेळी 75 लाख मतदार गैरहजर तर 76 लाख स्थलांतरित। मुंबई महापालिका महापौरांच्या सोशल मीडियातील प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च करणार। सोशल मीडिया सांभाळण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीत प्रस्ताव। महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव। महापौरांच्या सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव। मुंबईकरांच्या पैशाची लूट का केली जाते? पालिका असे बालहट्ट कधीपर्यंत पुरवणार? महापौर पदाची विटंबना चालली आहे। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर यांची टीका। महापौर रितू तावडेंच्या वैयक्तिक सोशल मीडियासाठी कुठलंही 25 लाखांचा टेंडर काढलं नाही। 2 वर्षापासून माय बीएमसी ॲपसाठी टेंडर काढलं जात आहे। आताचं टेंडर स्थायी समिती समोर जाईल। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण। महापौरांच्या वाढत्या खर्चावरून मित्रपक्ष शिवसेनेचाही महापौरांना टोला। महापौरांच्या सोशल मीडियासाठी 25 लाखांच्या खर्चाचा पुनर्विचार व्हावा। शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांची स्पष्ट भूमिका। महायुतीचं सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार, घोलेंची एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया। टीडीआर घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं। ठाणे, नवी मुंबईतील लोक कोर्टात जाणार, जनता जागृत आहे। तर टीडीआर घोटाळ्यावर मंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। टीडीआर देण्यात यावा हायकोर्टाचा निर्णय, मात्र आयुक्तांनी दुर्लक्ष केलं, गणेश नाईकांचा आरोप। सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला धक्का। वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 25 नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। प्रवेशामुळे बार्शी तालुक्याची समीकरणं बदलणार। राहुल गांधींचा 22 तारखेला पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम। SSPMSच्या मैदानावर कार्यक्रम होणार। माजी मंत्री सतेज पाटील यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट। सुरक्षा व्यवस्था, पार्किंग आणि पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं नाशिकमध्ये आयोजन। आडगावमधील स्वामीनारायण बँक्वेट हॉलमध्ये बैठक होणार। रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, विखे पाटील, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। नाशिकच्या धर्मध्वजारोहणासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण। पुरोहित संघाची तयारी। वल्लभाचार्य, नरेंद्राचार्यांसह महंतांची उपस्थिती। येत्या 31 ऑक्टोबरपासून धर्मध्वजारोहणाने कुंभमेळ्याची सुरुवात होईल। मोदी, शहा, योगींनाही निमंत्रण। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत धाराशिवमधील नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरेंसोबत किती नगरसेवक याचं चित्र स्पष्ट होणार। ओमराजे निंबाळकर शिंदे सेनेत गेल्यानंतर नगरसेवकांची बैठक। मुंबईतील मेडिसिटीसाठी अमेरिकेच्या क्लिव्हलँड क्लिनिकसोबत राज्य शासनाचा करार। मुख्यमंत्री फडणवीस आणि अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। मराठी सक्तीची उद्यापासून अंमलबजावणी सुरू होणार। कुणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा प्रयत्न नाही, मात्र कुणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही, मंत्री सरनाईकांचा इशारा। केसरीकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ 21 ऑगस्टला सांगली आणि कुपवाड बंदची हाक। हत्येच्या निषेधार्थ सांगलीत मोर्चा काढण्यात येणार। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती। या मोर्चात पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे सहभागी होणार। कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित पाणीपट्टी दरवाढी विरोधात कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मासिक सभेत दरवाढीचा प्रस्ताव। मुलुंडच्या MT अग्रवाल पालिका रुग्णालयाला काँग्रेसकडून टाळं भेट। रुग्णालयात सुविधा पुरवल्या जात नसल्याचा आरोप। रुग्णालयात प्रशिक्षित डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा अभाव।
पुणे नाशिक महामार्गावर 6 महिन्यात 72 अपघातांमध्ये 23 जणांचा मृत्यू. रस्त्याच्या कामासाठी आंदोलकांनी टोल नाक्याजवळ स्वतःची चिता रचली. महामार्ग प्रशासनाच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचं आमरण उपोषण. बिहारमध्ये पाटण्यात तेजस्वी यादव यांच्या मोर्चावर पाण्याचा मारा. पेपरफुटी, बेरोजगारीच्या विरोधात यादव यांचा लाँग मार्च. विरोधक पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केलाय. तामिळनाडू सरकारची महिला कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. तिसऱ्या बाळासाठीही 1 वर्षाची भरपगारी रजा मिळणार. मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय. लातूरच्या उदगीरमध्ये भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यावर एफडीएची कारवाई. उदगीरच्या चौबारा भागात भेसळयुक्त तूप विक्री सुरू होती. भेसळयुक्त तूप विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघातात 5 ते 6 वाहनं एकमेकांवर धडकली. अपघातात वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी. जळगावच्या पाचोरा शहरातील बोगस डॉक्टरवर कारवाई करत दवाखाना सील. पाचोरा नगर परिषद वैद्यकीय प्रशासनाच्या पथकाकडून कारवाई. गेल्या 20 वर्षापासून बोगस डॉक्टरचा सुरू होता दवाखाना. खून प्रकरणातील 725 दिवस फरार आरोपी बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात. अनिकेत संजय पवार याला माळावरची देवी परिसरातील जवाहर पार्क येथून अटक केली. पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.